मंडळी, मार्च एप्रिल आला की सगळ्यांची टॅक्स आणि ITR भरायची घाई सुरू होते. ही प्रोसेस अगदीच किचकट असते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. जोशमध्ये काही लोक स्वतः हे सगळं भरायचा प्रयत्न करतात, पण इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर गेल्यावर तिथले सगळे ऑप्शन्स, फॉर्म्स आणि सेक्शन बघून वैताग येतो आणि मग हार मानून गपचूप सीए कडे जाऊन त्याला पैसे देऊन कर आणि ITR भरून घेतो. मला तर आठवतं, एका वर्षी मला ITR ₹300 आला होता आणि ते भरायला सीए ला ₹500 द्यायला लागले होते. पण मग आता हे सगळं बदलणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून भारतात एक पूर्णपणे नवीन इन्कम टॅक्स कायदा लागू झालाय आणि यामध्ये कितीतरी मोठे बदल करण्यात आले. यामुळे आता कम्प्युटर वापरता येणारी कोणतीही व्यक्ती आयकर भरू शकणार आहे. हे बदल नेमके काय आहेत, नवीन कायदा जुन्या कायद्यापेक्षा कसा वेगळा आहे आणि आपल्याला कोणता कायदा जास्त फायद्याचा ठरू शकतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. बदल काय आहेत हे सांगायला सुरुवात करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी बघूया. आपला जुना इन्कम टॅक्स कायदा 1961 साली बनवण्यात आला होता, म्हणजे जवळपास 65 वर्षांपूर्वी. त्यावेळी ना स्मार्टफोन होते, ना इंटरनेट, ना क्रिप्टो करन्सी. गेल्या 65 वर्षांमध्ये जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली, महागाई वाढत गेली किंवा इतर बदल होत गेले, त्यानुसार तेव्हाच्या प्राप्तिकर कायद्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. पण या सुधारणा इतक्या वेळा झाल्या की हा कायदा प्रचंड गुंतागुंतीचा झाला होता. कलमांची संख्याच 819 वर पोहोचली होती. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला हे सगळं वाचून समजून घेणं जवळपास अशक्य होतं. म्हणून सरकारने आता हा जुना कायदा पूर्णपणे बदललाय आणि नवीन प्राप्तिकर कायदा 2025 लागू केलाय. यामध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे कलमांची संख्या 536 एवढी कमी करण्यात आली आहे. सोबतच कायद्याची भाषा सोपी केली आणि सगळ्या तरतुदी एकत्र आणल्यात. सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की हा नवीन कायदा म्हणजे नवीन टॅक्स नाहीये, फक्त जुन्या कायद्याचीच नवीन सोपी आवृत्ती आहे. कराच्या रचनेत आणि सवलतींमध्ये काही बदल नक्कीच केले आहेत, ते आपण पुढे बघूयाच. दुसरा एक मोठा बदल म्हणजे टॅक्स इयरची नवीन संकल्पना. आधीच्या प्राप्तिकर कायद्यात दोन संकल्पना होत्या, प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर. हे दोन शब्द ऐकूनच बऱ्याच जणांचा, अगदी माझाही गोंधळ उडायचा. म्हणजे तुमचा पगार किंवा कमाई झाली प्रिव्हियस इयर मध्ये, पण कर भरायचा असेसमेंट इयर मध्ये. हे सगळं खूप किचकट होतं. आता हे दोन्ही काढून टाकून त्या जागी फक्त टॅक्स इयर एवढीच एक संकल्पना ठेवली आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही एप्रिल 2026 ते मार्च 2027 या काळात पगार कमवला, तर आधी म्हणावं लागायचं की हे माझ्या प्रिव्हियस इयर 2026-27 चं उत्पन्न आहे, जे मी असेसमेंट इयर 2027-28 मध्ये डिक्लेअर करेन. पण आता नवीन कायद्यानुसार फक्त एवढंच सांगायचंय की हे माझ्या टॅक्स इयर 2026-27 चं उत्पन्न आहे. झालं. तिसरा मोठा बदल म्हणजे नवीन टॅक्स स्लॅब. नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स स्लॅब आणखी सोपे आणि टप्प्याटप्प्याने वाढवणारे करण्यात आले. पहिल्या 4 लाख रुपये उत्पन्नाला 0% कर असणार आहे, म्हणजे 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार. त्यानंतर 4 ते 8 लाखांपर्यंत उत्पन्नावर 5% कर असणार. 8 ते 12 लाखांवर 10%, 12 ते 16 लाखांवर 15%, 16 ते 20 लाखांवर 20%, 20 ते 24 लाखांवर 25% आणि 24 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर 30% प्राप्तिकर लागणार. या जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत केलेला महत्त्वाचा बदल म्हणजे 20 ते 24 लाखांच्या उत्पन्नासाठी 25% कराचा नवीन स्लॅब आणलाय. त्यामुळे 20 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर डायरेक्ट 30% कर भरावा लागत नाही. चौथा मोठा बदल म्हणजे सेक्शन 87A रिबेट. या सेक्शन नुसार यापूर्वी 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या नोकरदार लोकांना 0 कर होता. आता ही मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे 12 लाखांपर्यंत कोणताही कर नसणार असं नाही, मात्र जो कर तुम्ही भराल तो रिबेटच्या माध्यमातून तुम्हाला परत मिळेल. म्हणजे नवीन कर प्रणाली निवडली तर 12 लाख रुपयांपर्यंत इफेक्टिव्ह कर 0 होईल. त्यातही एक बदल सरकारने अजून केलाय, तो म्हणजे मार्जिनल रिलीफ. म्हणजे बघा, एखाद्याचा पगार समजा 14 लाख रुपये असेल, तर तो 12 लाखांच्या वर असल्यामुळे त्याला रिबेट लागू होणार नाही, म्हणजे गपचूप त्याला होईल तो कर भरावा लागणार. आता 12 लाख ते 14 लाख हा मोठा गॅप आहे, त्यामुळे समजू शकतो. पण समजा एखाद्याचा पगार 12,10,000 असेल तर रिबेट तर त्यालाही लागू होणार नाही. पण मग वरच्या 10,000 रुपयांसाठी त्याला सगळ्या 12 लाखांवरचा कर जेवढा होईल, म्हणजे 4 ते 8 लाखांमधले 5%, 8 ते 12 लाखांमधले 10% आणि 12 ते 16 लाखांमधले 15%, हे सगळं त्याला वरच्या फक्त 10,000साठी भरावं लागणार, जे की नक्कीच चुकीचं आहे. हे टाळण्यासाठी नवीन कर कायद्यामध्ये मार्जिनल रिलीफ नावाचा एक नवीन प्रकार जोडण्यात आलाय. यामुळे तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा थोडंसं जास्त असेल आणि त्या सगळ्या टॅक्सपेक्षा कमी येत असेल तर तुम्हाला टॅक्स ऐवजी ती रक्कम भरावी लागणार. म्हणजे 12,10,000 रुपयांच्या पगारावर तुमचा फक्त 10,000 रुपये टॅक्स कट होणार. पाचवा बदल म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढ. आता ही नोकरदारांसाठी आणखीन एक खुशखबर आहे. स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे नोकरदार किंवा पेन्शन धारकांच्या पगारातून किंवा पेन्शन मधून आपोआप एक ठराविक रक्कम वजा केली जाते आणि त्यावर कर लागू होत नाही. हे स्टँडर्ड डिडक्शन आधी 50,000 रुपये होतं, जे आता नवीन प्राप्तिकर कायद्यामध्ये वाढवून 75,000 रुपये करण्यात आलंय.
याचा फायदा असा होतो की मगाशी सांगितलं तसं 12 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत रिबेट पकडून 0 कर आहे. तर ज्याचं उत्पन्न 12,75,000 एवढं असेल तर स्टँडर्ड डिडक्शनमुळे त्यातून 75,000 रुपये आणखी वजा होतील आणि एकूण करपात्र उत्पन्न 12 लाखच होईल, ज्यावर मग रिबेटमुळे पुन्हा इफेक्टिव्ह कर 0 होईल. सहावा बदल म्हणजे सगळे टीडीएस आता एकाच छताखाली आले. तुमच्या पगारातून, व्याजातून किंवा भाड्यातून आधीच एक कर कापला जातो, तो टीडीएस असतो. आयटीआर भरल्यानंतर हा तुम्हाला परत मिळतो, पण यापूर्वी टीडीएस परत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सेक्शन अंतर्गत वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. 194A, 194C, 194J असे बरेच काही. कोणत्या उत्पन्नावर कोणता सेक्शन लागणार हे बऱ्याच वेळा सीएला सुद्धा लक्षात यायचं नाही, कारण फ्रीलान्सिंगची कामं असतील तर ती नेमकी जोडणार कशात. नवीन कायद्यामध्ये आता सगळ्याच प्रकारचे टीडीएस एकाच 393 सेक्शन खाली एकत्र करण्यात आले. सो आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत असाल तर टीडीएस साठी तुम्हाला एकच फॉर्म भरावा लागणार आहे. टीडीएस मध्येच केलेला आणखीन एक बदल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील टीडीएसची मर्यादा आता 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच फॉर्म 15G आणि 15H हे दोन्ही फॉर्म एकत्र करून नवीन फॉर्म 121 हा बनवण्यात आलाय. जेव्हा बँकेतून मिळणारं व्याज हे करपात्र नसेल तर टीडीएस कापला जाऊ नये म्हणून हे 2 फॉर्म भरावे लागत होते, ते आता एकत्र केल्यामुळं एकच फॉर्म भरावा लागणार आहे. सो व्याजाची मर्यादाही वाढली आहे आणि फॉर्मही सोपा झालाय, याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. सातवा फायदा म्हणजे अपडेटेड आयटीआर भरण्यासाठीची मुदत. जर तुमच्याकडून आयटीआर भरताना काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी तुम्ही अपडेटेड आयटीआर भरू शकता. यासाठीची मुदत यापूर्वी फक्त 1 वर्ष एवढीच होती, मात्र नवीन कर प्रणालीनुसार ही मुदत आता तब्बल 4 वर्ष करण्यात आली आहे. सो तुमच्याकडे जास्त वेळ असणार आहे, घाई करावी लागणार नाही आणि टेन्शनही राहणार नाही. आठवा मोठा बदल म्हणजे क्रिप्टो आणि डिजिटल संपत्तीची स्पष्ट व्याख्या. आधीचा कायदा जुना असल्यामुळे क्रिप्टोकरन्सी, एनएफटी अशा व्हर्च्युअल डिजिटल ॲसेटवर कसा कर लावायचा हे खूप अस्पष्ट होतं. मात्र नवीन कायद्यामध्ये याबद्दलच्या व्याख्या अधिक स्पष्ट आणि सोप्या करण्यात आल्या. म्हणजे बिटकॉइन किंवा शेअर मार्केट मधल्या नफ्यावर किती कर लागणार हे आधी तुम्हाला सीएला किंवा एखाद्या एक्सपर्ट्सला विचारावं लागत होतं. मात्र आता कायद्यात स्पष्ट नियम असल्यामुळे तुम्ही स्वतःच ते वाचून ठरवू शकणार आहात. ओके, सो आपण नव्या कर प्रणालीचे हे फायदे बघितले. अजूनही बरेच आहेत, पण मुख्य फायदे हे होते. आता आपण बघूया की नवीन कर प्रणालीमध्ये जुन्याच्या तुलनेत काय नाहीये. सगळ्यात आधी तर हाऊस रेंट अलाउन्स किंवा 80GG अंडर येणारं हाऊस रेंट डिडक्शन हे दोन्ही नवीन टॅक्स प्रणालीमध्ये नसणार आहे. सोबतच होम लोन इंटरेस्टही नसणार आहे, पण ते सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीवरच फक्त नसणार आहे. लेट आउट प्रॉपर्टीवर मात्र नवीन प्रणालीमध्येही टॅक्स डिडक्शन मिळेल. यासोबतच 80/C, NPS, 80D अंतर्गत येणारा मेडिकल इन्शुरन्स, 80E मध्ये असणारे एज्युकेशन लोन डिडक्शन, यासोबतच विविध प्रकारचे डोनेशन्स या सगळ्यावर देखील नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स डिडक्शन मिळणार नाहीये. सोबतच लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स, फूड अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स, प्रोफेशनल टॅक्स यावरचंही डिडक्शन बंद करण्यात आलंय. आता प्रश्न असा आहे की दोन्हीपैकी काय निवडायचं. पण तिकडे जाण्याआधी आपण एक बघू की आयकर भरण्याच्या पद्धतीत काय बदल झालाय. प्राप्तिकर विभागाने आयकर वेबसाईट 2.0 ही नवीन ई फायलिंग पोर्टल सुरू केलंय. यामुळे कर भरणं पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे. डिजिटल फर्स्ट या दृष्टिकोनातून हे पोर्टल सुरू करण्यात आलंय. म्हणजे आता आयटीआर भरणं, कर भरणं, नोटीसला उत्तर देणं हे सगळं घर बसल्या आणि आपल्याला स्वतःला करता येणार आहे. आता आपण बघूया की दोन्हीपैकी काय निवडायचं. हो, नवीन कर प्रणाली आली आहे म्हणजे जुनी बंद झाली असं नाहीये. तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने टॅक्स भरू शकता. जर तुमच्याकडे मोठं होम लोन, मुलांचे एज्युकेशन लोन, LIC किंवा PPF मध्ये गुंतवणूक असं सगळं असेल आणि तुम्हाला HRA मिळत असेल तर जुनी कर प्रणाली तुम्हाला अधिक फायद्याची ठरू शकते, कारण या गोष्टींवरचं टॅक्स डिडक्शन नवीन कर प्रणालीत बंद करण्यात आलंय. पण हे सगळं नसेल किंवा यामध्ये टॅक्स डिडक्शनचा म्हणावा असा फायदा मिळत नसेल तर जास्त टॅक्स स्लॅब असणारी आणि जास्त रिबेट मिळवणारी नवीन कर प्रणाली तुमच्यासाठी जास्त फायद्याची आहे. सो या सगळ्याचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे करदाते 2025-26 या आर्थिक वर्षाचा आयटीआर जुलै 2026 मध्ये भरतील ते जुन्या कायद्याच्या फॉर्मनुसारच भरणार आहेत. जून 2026 पासून ऍडव्हान्स टॅक्स पेमेंट हे नवीन कायद्यानुसार होतील. शिवाय नवीन कर प्रणाली ही डिफॉल्ट असणार आहे, म्हणजे ती आपोआप लागू होईल. त्यामुळे जुनी कर प्रणाली हवी असेल तर तुम्हाला फॉर्म 10 IEA ऑनलाईन दाखल करून विवरणपत्र दाखल करता येईल. हे वेळेत नाही केलं तर जुन्या कर प्रणालीचा पर्याय बंद होऊन जाईल. सो तुमच्या उत्पन्नानुसार आणि गुंतवणुकीच्या प्रकारानुसार तुम्हाला जास्त फायदा करून देणारी कर प्रणाली निवडा. यासाठी तुमच्या CAशी चर्चा करा आणि योग्य तो निर्णय घ्या. बाकी नवीन कर प्रणाली तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.